महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांसाठी काल शिक्षण विभागाने इतका सुंदर निर्णय घेतला की आता अभियोग्यताधारक एकमेकांना विचारून राहिले, कसं काय पाटील बरं आहे का, काल काही ऐकलं ते खरं आहे का. खरंच आहे, काही काळजी करू नका. सर्व व्हीजेएनटी अर्थातच जा भज अर्थात काय विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी ज्या आश्रमशाळा असतात आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ज्या शाळा असतात त्या शाळांमध्ये आता फक्त आणि फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरती होणार आहे. काही काळजी करू नका. अतिशय सुंदर तो निर्णय आहे. परंतु हा निर्णय आल्याच्या नंतर आता अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की सर जागा किती वाढतील, किती जागा येतील. एकाच 3 प्रमाण जर ग्राह्य धरल्या गेलं तर इतर संस्थांमध्ये एकाच 10 विद्यार्थी दिले जातात. या ठिकाणी जर एकाच 3 दिल्या गेले असतील तर जे संस्थाध्यक्ष असतील तर ह्या निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज करतील का. त्यामुळे हा निर्णय साहजिकच कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतो का, हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. एकंदरीत ह्या आश्रमशाळांची संख्या किती आहे, रिक्त जागांचा तपशील जर एखाद्या शाळेने दिला नाही तर मग नेमकं काय होऊ शकतो, त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते आणि अल्पसंख्याक शाळा पोर्टलवर येण्याची शक्यता आहे का, या सगळ्या संदर्भानं खूप विस्तारानं आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला प्रश्न की सर जागा किती वाढतील, हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी यावेळेला या संदर्भामध्ये जेव्हा माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे टेंटेटिव्ह माहिती आहे. ही एक्झॅक्ट आकडेवारी नाही आहे, परंतु याला थोडीशी ±10% यावरती ही आकडेवारी असू शकते. 526 शाळा ह्या साधारणतः प्राथमिक शाळा आहेत या ठिकाणी, विजाबजा आश्रमशाळा. त्याच्यानंतर 298 हे माध्यमिक शाळा आहेत आणि 148 हे उच्च माध्यमिक शाळा म्हणजे 11वी 12वी अटॅच असलेल्या ह्या शाळा आहेत. अशा एकूण 972 शाळा आहेत. यामध्ये 50,000पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत अशा प्रकारची आकडेवारी सध्या तरी मला मिळत आहे. साधारणतः प्रत्येक शाळेमध्ये 120 130 याच्यापेक्षा काही शाळांमध्ये 500-500 मुलं आहेत. माझ्या गावालाच एक अशी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जवळपास 1000 विद्यार्थी हे आहेत. आता ठीक आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर समजा शिक्षक विद्यार्थी त्या ठिकाणी असतील तर साहजिकच RTEच्या नवीन संच मान्यतेच्या धोरणेनुसार आता त्याला RTEचाच भाग मानावा लागेल, कारण की त्याला कोर्टाने परमिशन दिलेली आहे, ते व्हॅलिड ठरवलेलं आहे. त्यामुळं नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार किती शिक्षक पदांचा आकडा येईल हे आपल्याला कळेल. परंतु सध्या तरी आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शाळा आहेत. आता रिक्त जागांचा जर आपण तपशील काढला किंवा आढावा घेतला तर साधारणतः 2 ते 3 हजार जागा वाढतील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे. कारण की 972 जर आपण शाळा पकडल्या आणि यावरती बहुतांशी शिक्षक हे रिटायर झालेले आहेत, कारण की ह्या शाळा खूप दिवसांपासून सुरू आहेत. आश्रमशाळांबद्दलचे जे निर्णय आहेत ते प्रचंड दिवसांपासून घेण्यात आलेले होते आणि या ठिकाणची जी शिक्षक भरती होती तिला स्थगिती नव्हती. परंतु 2012 नंतर आपल्याला माहिती की खूप मोठ्या प्रमाणावरती शिक्षक भरती ही टाळली गेलेली होती. त्यामुळे याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती रिक्त पदं आहेत. काही पदं ही नव्यानं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्या ठिकाणी शिक्षकांची भरती होईल. आता हा एकंदरीत टेंटेटिव्ह आकडा आहे. खरा जो आकडा आहे 2025-26च्या संच मान्यतेची आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतरच आपल्या लक्षात येईल. आता या ठिकाणची जी रिक्त पदं आहेत ती रिक्त पदांचा जर तपशील पोर्टलवरती समजा या शाळांनी दिला नाही आणि थांबवून ठेवलं की नाही आम्हाला तुमचं पोर्टल नाही पाहिजे, हम आपकी बात नहीं सुनेंगे, तर अशा परिस्थितीमध्ये ते जे संबंधित शिक्षकाचं पद असेल तर त्या पदासाठी राज्य शासनाकडून जे अनुदान दिलं जातं ते अनुदान थांबवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामुळं संस्थाध्यक्ष स्वतःहून तर काही जागा ती भरणार नाहीत, कारण की ते स्वतः काही त्याला पगार देणार नाहीत. साहजिकच आहे, शासनाने काढलेली ही शाळा असल्या कारणामुळे शासनानेच पगार द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. मग शासन म्हणतं की जर आम्ही पगार देतोय, आम्ही त्यांचं वेतन करतोय तर ती जागा आम्हीच भरणार. आम्ही भरणार तर कशी भरणार, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जर ही जागा भरल्या गेली नाही तर विद्यावेतन किंवा जे पगार असतो तर ते शाळेला द्यावे लागेल, संस्थेला द्यावं लागणार आहे. संस्था तर देणारच नाही, म्हणजे 100% त्यांना कुठे यावं लागणार आहे, पोर्टलवरती आल्याच्या नंतर यांनी काय सांगितलेलं आहे की मुलाखतीसाठी एकाच 3 उमेदवार आम्ही देऊ, एका जागेसाठी 3 उमेदवार आम्ही देऊ, त्या 3 पैकी एकाची निवड करायची. आता हा जो निर्णय म्हणजे त्या परिपत्रकामध्ये लिहिलेला आहे त्यामध्ये कोर्टामध्ये चॅलेंज होण्याची याला जास्तीत जास्त शक्यता आहे. का बरं, कारण की हाच निर्णय सेम निर्णय आधीसुद्धा घेण्यात आलेला होता. एकाच 3 सूरज मांढरे साहेब आयुक्त असताना त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं संस्थांनी आणि सांगितलं की काय हरकत आहे तुम्हाला एकाच 10 उमेदवार द्यायला.
तुम्ही 3 उमेदवारांपैकी आम्हाला एक सिलेक्ट जर करायचा असेल, आम्ही तयार आहोत मुलाखत घेण्यासाठी, आम्ही तयार आहोत आमचा वेळ खर्च करण्यासाठी, तुम्ही आमच्याकडे उमेदवार पाठवा. मेरिटनुसार, कॅटेगरीनुसार, आमच्या बिंदू नामावलीनुसार, रोस्टरनुसार त्यापैकी जो विद्यार्थी निवडायचा आहे आमचा आम्ही निवडू. ठीक आहे. मग त्यांनी 1:10 असं प्रमाण सांगितलं कोर्टाने. बरं असं का? कारण की 2017ची जी पवित्र पोर्टलची शिक्षक भरती झाली होती त्यामध्ये सुद्धा 1:10 प्रमाण होतं. मग 2022मध्ये का बदललं? ते बदलल्या जाऊ नये म्हणून त्यांनी पुन्हा 1:10 दिलं. मग आता अशा परिस्थितीमध्ये जर समजा आश्रमशाळाला 1:3 प्रमाण दिलं असेल तर यालासुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज करण्याची शक्यता आहे आणि कोर्टामध्ये कोणी जाऊ शकतं. जरही असं म्हटलेलं असेल की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, परंतु आपल्याला माहीत आहेत की काही बाबतीमध्ये निश्चितच शासकीय जे धोरणं असतात त्याला चॅलेंज केल्या जातं. जसं संच मान्यतेचा धोरण होता तशाच पद्धतीने यालाही चॅलेंज करण्याची असं वाटते मला की शक्यता आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही नंतर आपल्याला टप 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 कमेंट करून कळवू शकता. तुम्ही काही कमेंट केली तर म्हणजे तुमचे जे विचार आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचतात, त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. ही अशा पद्धतीने एकंदरीत माहिती होती. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी माहिती पाहिजे असेल किंवा आम्हाला ॲड ऑन करायचं असेल त्या संदर्भामध्ये तर बिनधास्त लिहा. हे चॅनल तुमचं आहे. खूप खूप धन्यवाद.